वानखेडे स्टेडियम म्हटलं की 2011च्या वर्ल्ड कप फायनल मधला धोनीचा तो 6 आठवतोय। अलीकडे 2023ची जी वर्ल्ड कप मॅच झाली होती त्यात भारत हरला होता। त्यावेळी अनेक वादविवाद आणि चर्चा रंगल्या की फायनल मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियममध्येच व्हायला पाहिजे होती। भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी क्षणांचा सोबती असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या उभारणीचा किस्सा सुद्धा तितकाच रंजक आहे। तो आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋषी आणि तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। 70च्या दशकातील गोष्ट। तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि विधानसभेचे अध्यक्ष होते नागपूरचे शेषराव वानखेडे। विदर्भातून येऊन मुंबईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राचे जाणते नेते होते। महाराष्ट्राचा पहिला अर्थमंत्री बनण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता। राजकारणासारख्या रुक्ष प्रांतात राहूनही त्यांनी क्रिकेटचा शौक जपला होता। यामुळे 1963 पासून त्यांच्याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद होतं। त्यावेळेचं तिचं नाव होतं बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणजे BCA। मुंबई ही भारतीय क्रिकेटची राजधानी समजली जायची आणि आताही आहेच। त्यावेळेचं BCA इथल्या क्रिकेटची व्यवस्था पाहत होतं। असं असूनही या संस्थेचं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम नव्हतं। मुंबईमध्ये असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं होतं। ब्रेबॉर्नला भारताचा लॉर्ड्स म्हणून ओळखलं जायचं। इंग्रजांच्या काळात म्हणजे 1937 साली मरीन ड्राईव्हला समुद्र किनाऱ्याजवळ हे सुंदर स्टेडियम बांधण्यात आलं होतं। तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न वरून स्टेडियमला हे नाव देण्यात आलं होतं। भारतातले अनेक महत्त्वाचे सामने याच मैदानात खेळवले जायचे। 25,000 प्रेक्षक बसतील एवढी या स्टेडियमची क्षमता होती। एकदा विधानसभा अध्यक्ष असताना शेषराव वानखेडे यांच्याकडे राज्यातील तरुण आमदार आले। त्यांनी मागणी केली, विधानसभेत रोज राजकीय चर्चा वाद चाललेले असतात, या स्ट्रेसपासून रिलीफ मिळावा यासाठी आमदारांची एक बेनिफिट क्रिकेट मॅच खेळवावी। क्रिकेट सामना हा वानखेडेंचा जिव्हाळ्याचा विषय। हे ऐकताच शेषराव वानखेडे खुश झाले, पण काही क्षणात त्यांना लक्षात आलं की सामना खेळवायचा तर तो कुठे खेळवायचा। त्या काळात CCI आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये राखीव सीटवरून वाद सुरू होते। मॅच खेळवायची तर CCIकडे जावं लागणार। वानखेडेंना वाटलं की हा काय मोठा विषय नाही आणि राज्याचे आमदार मंत्री खेळणार, मग CCI काही अडवणूक करणार नाही। भारताचे डॉन ब्रॅडमन म्हणून ओळखले जाणारे पूर्व क्रिकेटपटू विजय मर्चंट त्यांना भेटायला आमदाराची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली। यात होते शेषराव वानखेडे, उदयसिंहराव गायकवाड आणि MW देसाई। विजय मर्चंट यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं, पण बेनिफिट मॅचसाठी ब्रेबॉर्न देण्याचा विषय निघाल्यावर स्पष्ट नकार दिला। बोलता बोलता त्यांच्यात आणि वानखेडे यांच्यामध्ये शब्दाला शब्द लागून वाद देखील झाला। दोघांची खडाजंगी झाली। वानखेडे म्हणाले, तुम्ही मैदान देत नसाल तर आम्ही आमचं स्वतःचं स्टेडियम उभारू। तुम घाटी लोक स्टेडियम काय बनाएगा। या नकारामागे CCI आणि BCA वादाची पार्श्वभूमी तर होतीच, पण शिवाय विजय मर्चंट यांचा मराठी देश देखील होता। विजय मर्चंट हे मुंबईत एका श्रीमंत गुजराती कुटुंबात जन्माला आले होते। त्यांना आपल्या गुजराती असण्याचा अभिमान होताच। क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांच्याबरोबरची त्यांची रायव्हलरी खूप गाजली होती। मराठी माणसांबद्दल त्यांच्या मनात का कुणास ठाऊक पण एक अढी होती। यामुळेच महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला असले अपमानजनक उद्गार त्यांनी काढले होते। सगळ्या आमदारांना विजय मर्चंट यांचा राग आला होता, पण काही पर्याय नव्हता। झालेला अपमान गिळून सगळे तिथून निघून गेले। काही दिवसात ही झालेली गोष्ट बाकीचे सगळे विसरून गेले, पण वानखेडे हा अपमान विसरले नव्हते। मात्र ते राग मनात ठेवून बसले नाहीत। त्यांनी आता एक स्टेडियम उभं करायचंच अशी खूणगाठ मनाशी बांधली। राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे ते गेले। आपल्या सोबतीच्या सगळ्या आमदारांना ते घेऊन गेले होते। वसंतराव नाईक म्हणाले, एक स्टेडियम असताना दुसरं स्टेडियम कशासाठी। आमदारांनी विजय मर्चंट यांच्या घरात घडलेली हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली। वसंतरावांना माहिती होतं, एवढं मोठं स्टेडियम बांधायचं तर पैशांची मोठी तरतूद करावी लागेल। राज्याच्या तिजोरीवर एवढा मोठा भार कसा टाकणार। वानखेडे त्यांना म्हणाले, आम्हाला पैसे नकोत, आम्ही म्हणतो ती जागा फक्त आम्हाला स्टेडियमसाठी मिळवून द्यावी, बाकीचे पैसे आम्ही उभे करू। मुख्यमंत्र्यांनी जागा मिळवून दिली। बॅरिस्टर वानखेडेंनी जिद्दीने अवघ्या 13 महिन्यात ब्रेबॉर्नपेक्षा मोठं आणि सुंदर स्टेडियम उभं केलं। याचं आर्किटेक्ट सुद्धा शशी प्रभू नावाच्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने केलं। विजय मर्चंट यांच्या नाकावर टिचून बांधलेलं हे स्टेडियम मरीन ड्राईव्हवर ब्रेबॉर्न स्टेडियमपासून अगदी हाकेच्या अंतरावर थाटात उभं। मराठी माणसाच्या अस्मितेसाठी अख्खं एक स्टेडियम उभं करणाऱ्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचं नाव सर्वानुमते या नव्या स्टेडियमला देण्यात आलं। पुढे जाऊन शेषराव वानखेडे BCCIचे चेअरमन देखील झाले। 1974 साली वानखेडे स्टेडियम उभं राहिल्यापासून भारतीय संघाचे ब्रेबॉर्नवर कसोटी सामने खेळवणं थांबवण्यात आलं। कधी तरच तुरळक एखादा वन डे सामना, रणजी सामना वगैरे तिथं खेळवला जात होता,
पुढे अनेक वर्षांनी जेव्हा वानखेडे स्टेडियमचं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं, म्हणजे जवळपास 36 वर्षांनी त्यावेळी ब्रेबॉनवर कसोटी सामना झाला. आज वानखेडे स्टेडियम हे फक्त भारतातच नाही तर जगातल्या सर्वोत्तम स्टेडियमपैकी एक आहे. हे स्टेडियम अनेक खेळाडूंनी गाजवलं असेल, पण स्टेडियम बांधून तो काळ मात्र गाजवला बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनीच.